मी आज अष्टविनायक मंदिरात आलेली आहे. आज अष्टविनायक मंदिरात गणपतीचा दर्शन घेण्याचा योग लाभलेला आहे आणि मी बऱ्याच दिवसापासून या मंदिरात येण्याची उत्सुकता होती मला आणि ती आज माझी इच्छा पूर्ण झाली आणि इथलं हे सुंदर असं मंदिर पाहण्याचा योग आला. आता तुम्ही पण पाहू शकता की इथलं मंदिर किती सुंदर आहे आणि इथले देखावे पण खूप सुंदर आहेत. आणि इथं महादेवाची पिंडी आहे. महादेव आणि नंदी पण आहे आणि समोरच गाय वासरू आहे. सरस्वतीची मूर्ती पण आहे थोडंसं पुढं गेल्यावर. हे आपण पाहत आहात की हे महादेव मंदिर आहे आणि समोर नंदी आहे. इथे गाय वासरू आहे आणि हे इकडे समोर गणपतीच्या मंदिरासमोर 2 हत्ती पण आहेत. आणि असं हे सुंदर रम्य असं मंदिर पाहण्याचा योग आज जुळून आला आणि गणपतीचं दर्शन घेण्याचं आज भाग्य मला लाभलेलं आहे. आता मी मंदिराच्या परिसरातच आहे. मंदिराच्या परिसरात सगळीकडचं पाहणं होत आहे. पाहून मग मी आता मंदिरात गणपतीच्या दर्शनासाठी जाणार आहे. तर तुम्ही पाहू शकता इथं वरती सरस्वतीची मूर्ती आहे, खाली श्रीकृष्ण आहेत, म्हणजे हातामध्ये चक्र आहे. म्हणजे श्रीकृष्ण आणि विष्णू हे एकच असे, ज्या देवाच्या हातात चक्र आहे तो देव विष्णू असतो. असं आपल्या हिंदू देवदेवतांचे प्रत्येकाचे वेगवेगळे असे आयुध आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला ओळखायला येतात. जसं आपण सरस्वतीची मूर्ती पाहिलं की लगेच सरस्वती मातेच्या हातामध्ये वीणा दिसतो. आता आपण इथं गणपती मंदिरात आत प्रवेश करत आहोत. तर इथलं हे गणपती मंदिर खूपच सुंदर आहे. तर या गणपती मंदिरात खूप शांतता आहे, गर्दी पण नाही आहे आणि खूप असं नयनरम्य असं मंदिर आहे आणि गणपतीची सुंदर अशी मूर्ती आहे आणि गणपतीच्या समोर पण गाय वासरू आहे आणि त्या गाईच्या उदरामध्ये सर्व देवतांचा वास असतो. तसं सगळं चित्र आहे इथं आणि गाईच्या म्हणजे पोटात कोणकोणते देव आहेत, गाईमध्ये कोणकोणते देव वास करतात ते सुद्धा इथं दिसून येत आहे. आणि हे अष्टविनायकाचं मंदिर आहे. या गणपतीच्या मूर्तीच्या सभोवताली अष्टविनायक आहेत आणि सर्वांनी गणपतीचं दर्शन घ्या.